पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगाच्या ओव्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर घुमतायत. आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि अवघ्या महाराष्ट्र हा विठ्ठलमय झालाय. खरं तर फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इतर अनेक राज्यांतील कोट्यवधी भाविकांचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठुराया. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपुरात दाखल होतात. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांच्या पालख्या, दिंड्या, भजन कीर्तन, टाळ मृदुंगाचा आवाज आणि पुंडलिक वरदा हरिविठ्ठल या नामघोषानं पंढरीचं वातावरण भरून जातं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की श्री विठ्ठल पंढरपुरात आले कसे? ते विटेवरच उभे का आहेत आणि त्यांना पांडुरंगच का म्हणतात? वारकरी परंपरेतील सर्वात प्रसिद्ध आख्यायिका भक्त पुंडलिकाशी संबंधित आहे. द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता. दैवदैत्यांच्या युद्धात त्यानं देवांना मदत केली. प्रसन्न झालेल्या देवांनी त्याला वरदान मागण्यास सांगितलं. मुचकुंद म्हणाला, मी अत्यंत थकलो आहे, मला अखंड निद्रा हवी आहे आणि जो माझी झोप मोडेल तो माझ्या दृष्टिक्षेपानं भस्म हो. देवांनी तथास्तु म्हटलं. काही काळानंतर भगवान श्रीकृष्णाचा शत्रू काल यवन त्याचा पाठलाग करू लागला. श्रीकृष्ण त्याला त्या गुहेत घेऊन गेले जिथे मुचकुंद झोपलेला होता. काल यवनानं मुचकुंदाला कृष्ण समजून त्यांची झोप मोडली. डोळे उघडताच मुचकुंदाच्या दृष्टीनं काल यवन भस्म झाला. श्रीकृष्णानं त्याला दर्शन देऊन पुढील जन्मी इच्छा पूर्ण करण्याचं वचनही दिलं. कलियुगात हाच मुचकुंद पुंडलिक म्हणून जन्माला आला. सुरुवातीला पुंडलिक माता पित्याचा अनादर करत होता. पत्नीच्या हट्टापोटी तो काशी यात्रेला निघाला. मार्गात तो कुकुट मुनींच्या आश्रमात थांबला. तिथे त्यानं गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांना मुलींची सेवा करताना पाहिलं. त्यावेळी त्याला मातृपितृ सेवेचं महत्व समजलं आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदललं. तो त्यानंतर पंढरपुरात परतला आणि आई वडिलांची अखंड सेवा करू लागला. दरम्यान रुक्मिणी देवी रुसून दिंडीर वनात तपश्चर्या करत होत्या. त्यांचा शोध घेत भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात आले. त्यांनी पुंडलिकाची माता पित्यावरील सेवा पाहिली आणि त्याला दर्शन दिलं. पण त्यावेळी पुंडलिक सेवा सोडू इच्छित नव्हता. त्यानं भगवंताला थांबण्याची विनंती केली आणि एक वीट पुढे सरकवली. भगवान त्या विटेवर उभे राहिले. हात कंबरेवर ठेवून भक्ताची वाट पाहणाऱ्या त्या रूपालाच आपण आज श्री विठ्ठल किंवा विठोबा म्हणून ओळखतो. म्हणूनच वारकरी म्हणतात, युगे 28 विटेवरी उभा. याच कथेशी संबंधित आणखी काही महत्वाची स्थानं आजही पंढरपुरात आहेत. पंढरपुराजवळचं गोपाळपूर हे वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. असं मानलं जातं की श्रीकृष्णानं आपला परिवार तिथं ठेवला होता. गोपाळपुरातील गोपाळकृष्ण मंदिरात दिंड्या भजन करतात आणि तिथं गोपाळकृष्णाचा काला दिल्यानंतर वारीची सांगता होते. दिंडीर वनात आजही लखुबाईचे मंदिर आहे. लखुबाई म्हणजेच रुसून दिंडीर वनात आलेली रुक्मिणी अशी वारकरी परंपरेतील श्रद्धा आहे. मंदिरात तिचा मूळ अनघड तांदळा आणि मागे गजलक्ष्मीचं रूप पाहायला मिळतं. मित्रांनो, श्री विठ्ठलांना संतांनी कानडा विठ्ठल असंही म्हटलंय. संत ज्ञानेश्वर म्हणतात, कानडा हो विठ्ठल कर्नाटकू. संत एकनाथ म्हणतात, तीर्थ कानडे, देव कानडे, क्षेत्र ही कानडे पंढरी. तर संत नामदेव म्हणतात, कानडा विठ्ठल तो उभा भीमतीरे. इथं कानडा म्हणजेच अगम्य, सहज न समजणारा असा अर्थ घेतला जातो. पंढरपूरचे प्राचीन नाव पंढरके असल्याचं मानलं जातं आणि ते कानडी भाषेशी संबंधित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तिन्ही प्रदेशांच्या सांस्कृतिक एकतेचं प्रतीक म्हणून विठ्ठलाकडे पाहिलं जातं. अनेक मराठी संतांनी शिव विष्णू ऐक्य मानलं असलं तरी त्यांनी पांडुरंगाला गोपाळकृष्ण रूप श्री हरी मानलंय. गायींच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीनं ज्याचं शरीर धुसर झालं त्या गोपाळकृष्णाला त्यांनी पांडुरंग असं संबोधलंय. वारीची परंपरा अतिशय प्राचीन आहे. वारकरी वर्षातून अनेकदा पंढरीची वारी करतात. दिंडी म्हणजे भजन कीर्तन करत एकत्र चालणारा भक्तांचा समूह. वर्षातील मुख्य 4 यात्रा म्हणजेच चैत्री यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्रा. यापैकी आषाढी यात्रा ही पंढरीची महायात्रा मानली जाते. आता जरा पंढरपूरच्या मंदिराच्या इतिहासाकडे वळूयात. इसवी सन 516च्या ताम्रपटात पंढरपूर आणि आसपासच्या गावांचा उल्लेख सापडतो. 12व्या शतकातील प्रसिद्ध 84चा शिलालेख आजही मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवर आहे. त्या शिलालेखाला पाठ घासल्यानं 84 लक्ष योनींतून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे आणि अनेक लोक त्याला पाठ घासत होते. मात्र तो आता झिजला आणि त्याला संरक्षक कुंपण जे आहे ते लावण्यात आलंय. मंदिराचे मुख्य भाग म्हणजेच गाभारा, अंतराळ आणि सभामंडप. सभामंडपातल्या 16 खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण आहे. तो गरुड स्तंभ म्हणूनही ओळखला जातो. 16व्या शतकात विजयनगरचा राजा कृष्णदेव राय विठ्ठलाची मूर्ती घेऊन गेला होता, पण संत एकनाथांचे पंजोबा भानुदास महाराज ती परत आणल्याची परंपरा सांगितली जाते. 16 खांबी मंडपात त्यांच्या समाधीचे स्थान आजही आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार 16वे, 17वे आणि 18वे शतक या काळात झाला असावा असा अभ्यासकांचा अंदाज आहे. मात्र मूळ मंदिराचे 12व्या शतकातील अवशेष अजूनही तिथे आढळतात. मंदिराच्या दक्षिणेला खंडोबा, व्यंकटेश आणि इतर देवतांची लहान लहान मंदिर आहेत. सामाजिक इतिहासातही या मंदिराला विशेष स्थान आहे. 1946 मध्ये साने गुरुजींनी हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केलं आणि त्यानंतर हेच विठुरायाचं मंदिर सर्वांसाठी खुलं झालं असं मानलं जातं. आता श्री विठ्ठलाच्या मूर्तीचं स्वरूपही पाहूया. ही मूर्ती स्वयंभू आणि वालुकामय शिळेची मानली जाते. डोक्यावर उंच कंगोरेदार मुकुट आहे, कानात मकर कुंडल, गळ्यात कौस्तुभमणी, छातीवर श्री वत्स चिन्ह, कमरेला तिहेरी मेखला आणि हात कट्यावर अर्थात कमरेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ आणि डाव्या हातात शंख आहे. मूर्ती दगडी विटेवर उभी आहे. भक्त जेव्हा या विठुरायाचं दर्शन घेतात तेव्हा त्यांचे डोळे हे आपसुक भरून येतात. काही जणांच्या मते पंढरपूरचा विठ्ठल आणि तिरुपतीचा बालाजी हे एकच दैवत आहे, पण याबाबत कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. काही अभ्यासकांनी विठ्ठलाच्या मूर्तीचा संबंध बौद्ध परंपरेशी जोडण्याचा प्रयत्नही केला होता, मात्र त्यालाही ठोस पुरावा मिळाला नव्हता. वारकरी परंपरेची श्रद्धा मात्र स्पष्ट आहे. श्री विठ्ठल स्वयंभू श्री कृष्णरूप पांडुरंग आहे. मित्रांनो, लाखो लोकांना जगण्याचं बळ देणारा आपला हा लाडका विठुराया, त्याची ही कथा तुम्हाला कशी वाटली? पंढरीची वारी म्हणजे केवळ यात्रा नाही, तर भक्ती, समता, सेवा आणि प्रेमाचा अखंड उत्सव आहे. तुम्हाला या संपूर्ण प्रकाराबद्दल, या सर्व गोष्टींबद्दल काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.